खरात संदर्भात आणखी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट। अशोक खरातच्या ओक्कास कार्यालयावर सुद्धा ईडीनं धाड टाकलेली आहे। आपण पाहतोय बरेच गुन्हे आतापर्यंत या प्रकरणामध्ये दाखल आहेत। लैंगिक शोषणाप्रकरणी, महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी खरातवर बरेच गुन्हे दाखल आहेत आणि आता खरातच्या ओक्कास कार्यालयावर सुद्धा ईडीनं धाड टाकलेली आहे। चौकशी होईल सखोल आणि त्यामध्ये आता काय निष्पन्न होतं याकडे सुद्धा लक्ष असेल। हे सध्याच्या घडीला या ठिकाणी सुरू आहेत। आयकर विभाग आणि ईडीच्या माध्यमातून देखील मागील काही दिवसांपासून अशोक खरात रडारवर आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे कागदपत्र जप्त केले जात आहे। मागच्या आठवड्यामध्ये जी संपूर्ण कारवाई झालेली होती त्यामध्ये जवळपास 2 गोणी इतके कागदपत्र जे आहेत ती जप्त करण्यात आलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर 20 कोटीहून अधिकची जी मालमत्ता आहे त्याच्या संबंधीचे देखील कागदपत्र ईडी आणि आयकर विभागाला मिळालेले होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी थेट ओक्कास प्रॉपर्टी या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेले जे कार्यालय आहे त्या ठिकाणी ईडी आणि आयकर विभागानं या ठिकाणी एकत्रित येत SIT सुद्धा सोबत घेत या ठिकाणी ही एकूणच चौकशी केली जाते। या सगळ्या निमित्तानं महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत ती ईडी आणि आयकर विभागाला हाती लागण्याची शक्यता आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला लैंगिक शोषणाचे आरोप, त्यासोबतच बोंधुगिरीचे आरोप असताना दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं मनी लॉन्ड्रिंगचा संशय अशोक खरातवर व्यक्त केला जातोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा या सगळ्या काळामध्ये चौकशीला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आणि हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयावर ईडीची धाड पडलेली आहे। तिथून घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला या संदर्भातले ताजे अपडेट्स देत होते। ईडीची टीम दाखल झालेली आहे, ईडीनं धाड टाकलेली आहे आणि आता सखोल तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। आता त्यातून काय निष्पन्न येतं, काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।